नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्र, मी सहसा कुठच्याही राजकीय नेत्याच्या किंवा ज्यांच्याबद्दल मी टीका टिप्पणी करतो त्यांच्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक जीवनामध्ये मी डोकावण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्याचं कारण असं की त्यांचं व्यक्तिगत जीवन, त्यांचं कौटुंबिक जीवन किंवा त्यांचे इतर जे काही व्यवसाय उद्योग असतील, पेशा असेल, त्याचा जर सार्वजनिक हिताशी संबंध येत नसेल किंवा सार्वजनिक जीवनाला त्यांच्या कुठल्या अशा नात्या गोत्याचा प्रभाव पडत नसेल तर त्यावर बोलणं गैरलागू आहे असं मी मानतो. कारण ही सार्वजनिक जीवनातली जी माणसं असतात, मग त्यांचा जात धर्म काही असो, मुद्दा इतकाच असतो की त्यांचं वागणं बोलणं आणि त्याचा प्रभाव हा जर सार्वजनिक जीवनावर आणि सार्वजनिक हितावर पडत असेल तर तो विषय व्यक्तिगत राहत नाही, तो सार्वजनिक होऊन जातो. आणि त्यामुळे त्यावर भाष्य करणं किंवा टीका टिप्पणी करणं हा माझा आपोआप अधिकार बनतो. आणि म्हणूनच म्हटलं तर एक प्रकारे माफी मागत मी आज शरद पवारांची लाडकी कन्या किंवा राजकीय वारस सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बोलणार आहे. त्या 4 वेळा बारामतीतून लोकसभेवर निवडून आल्यात, त्याच्या आधी राज्यसभेत होत्या, सार्वजनिक जीवनात आहेत आणि वेळोवेळी वेगवेगळ्या विषयावर त्या वक्तव्य करत असतात, मतप्रदर्शन करत असतात. आणि साहजिकच त्यामध्ये जनहित कितीच आहे आणि ढोंगीपणा किती आहे याचं विच्छेदन करणं, चिकित्सा करणं अगत्याचं होऊन जातं. अलीकडेच तुम्हाला आठवत असेल, सुप्रियाताई या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण आरंभलं होतं आणि विनाविलंब तात्काळ आरक्षण मिळालंच पाहिजे, तो GRच घेऊन जाणार असा हट्ट धरला होता. त्यावेळेला सुप्रियाताई धावत पडत त्या गर्दीत सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पोहोचलेल्या होत्या. आणि आपल्याला इतकी गर्दी, इतकी माणसं, इतक्या लोकांवर अन्याय याची फार आपुलकी आहे, आस्था आहे, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. थोडक्यात आपल्यावर आपल्याला ज्यांच्यावर अन्याय होतो त्याविषयी आपल्याला आस्था आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. आणि त्याला मी ढोंग म्हणतो. आणि त्यावर मी थोडासा एक उल्लेख एका व्हिडिओमध्ये आलेला आहे की तितकेच अन्यायाने ग्रासलेले आणि जवळजवळ 2 महिन्यापासून पावसात भिजत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले 600-1,200 ST कर्मचारी जेव्हा सिल्वर ओकवर पोहोचले तेव्हा त्यांना बसा, आपण संवादाने सगळं सुटतं, पण माझ्या आई वडील संकटात आहेत, त्यांना भेटायला जाते, आधी ते सुखरूप आहेत की नाही बघते, असं म्हणून सुप्रियाताई सिल्वर ओक या बंगल्यात गेल्या. आणि त्यानंतर बघता बघता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा आला आणि त्या फौजफाट्याने त्या 600-1,200 अन्यायग्रस्त ST कर्मचाऱ्यांना उचलून गाड्यांमध्ये भरलं आणि गुराढोरासारखं नेलं, त्यांना तुरुंगात डांबलं. म्हणजे त्यांची एक प्रकारे फसवणूक सुप्रियाताईंनी केली होती. आणि म्हणूनच तेव्हा आपल्या घरापर्यंत आग आली म्हटल्यानंतर अन्यायग्रस्तांना उल्लू बनवून पळणाऱ्या सुप्रियाताई आणि आझाद मैदानावर जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी गर्दीचा जो काय समुद्र जमला होता, जमाव जमला होता, त्यातून वाट काढत काढत मनोज जरांगे यांच्या मंचावर पोहोचलेल्या सुप्रियाताई, हे 2 चेहरे किंवा 2 मुखवटे आपल्याला दिसतात. असो, पण आज मी शरद पवारांची कन्या हा जो उल्लेख केलेला आहे, अनेकदा केलेला आहे, पण आज करतोय त्याला विशेष अर्थ आहे. आणि शीर्षक बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की या खरोखरच्या सुप्रिया पवार आहेत, अजूनही पवार आहेत, की त्या सुप्रिया सुळे झालेल्या आहेत. कारण आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली एक पद्धत आहे, अलीकडे फार लोक ते पाळतात असं नाही. विवाहिता जी असते ही आपलं माहेरचं आडनाव लावत नाही,
आणि त्यामुळे सुप्रियाताई या पवार असल्या आणि विवाहानंतर सुद्धा बारामतीतच मुक्काम ठोकून असल्या तरीही त्या सुळे असं नाव लावतात. आणि मग सुळे आणि पवार असा भेदाभेद कशाला करायचा असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. तर तो भेदाभेद मी केलेला नाही, त्यांचे लाडके जन्मदाते शरद पवार यांनीच तो भेदाभेद केलेला आहे की अजूनही सुप्रिया ही सुळे नाही, ती पवारच आहे. हे जर शरद पवारांनी अतिशय ठासून सांगितलेलं आहे, तर मग मला प्रश्न असा पडतो की सुप्रियाताई ह्या इतक्या वर्षानंतर विवाहाच्या अजूनही पवारच राहिलेत की सुळे आहेत. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो. 1.25 वर्षापूर्वी म्हणजे 2024च्या पूर्वार्धामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला बारामतीमधून परत एकदा सुप्रियाताई या लोकसभेची निवडणूक लढवत होत्या आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवार सुद्धा त्याच पवार परिवारातल्या होत्या. सुप्रियाताईंचा लाडका दादा म्हणजे चुलत भाऊ अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विवाहित झाल्यामुळे पवार आहेत आणि सुप्रियाताई या विवाहित झाल्यामुळे सुळे आहेत. आणि हा अत्यंत सूक्ष्म असा भेद खुद्द सुप्रियाताईंच्या लाडक्या पिताजींनी केलेला होता. निवडणूक प्रचारामध्ये भले बारामतीमध्ये पवारच उभे असतील, पण पवार मूळचे कोण आहेत ते बघा. याचा अर्थ पवारांना असं सुचवायचं होतं की विवाहित होऊन अजितदादांची पत्नी म्हणून सुनेत्राताई परिवार पवार परिवारामध्ये आल्या आणि त्यांचा वंश पुढे घेऊन गेल्या. 2 मुलं जन्माला घातली, तीही मुलं पवार असं नाव लावतात. आणि सुनेत्राताई सुद्धा आपलं नाव आडनाव पवार असंच लावतात. तरीही त्या पवार नाहीत. पवार ओरिजिनल कोण आहे, बारामतीची ओरिजिनल पवार कोण आहे, तर सुप्रिया पवार आहे. हा जो सूक्ष्म भेद पवार साहेबांनी उलगडून दाखवला होता, त्यामुळे हा प्रश्न विचारण्याची पाळी आली आहे. कारण नवीन जे सुप्रियाताईंनी एक वक्तव्य केलेलं आहे, आरक्षणाच्या संबंधाने सुप्रियाताईंनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्याचा उहापोह करताना सुप्रियाताईंच्या व्यक्तिगत जीवनाकडे जाणं डोकावणं अगत्याचं आहे. आणि म्हणूनच हा सगळा भाग आज मी सुप्रियाताई सुळे आहेत की अजूनही पवार आहेत हा प्रश्न तेवढ्यासाठी विचारला, कारण या दोन आडनावामध्ये जातीचा फरक आहे. पवार हे स्वतःला मराठा म्हणवतात आणि सुप्रियाताईंचे जे पती आहेत हे जातीने कायस्थ सीकेपी आहेत. आणि त्यामुळे सुप्रियाताई सीकेपी किंवा कायस्थांच्या भाषेत आरक्षणाविषयी बोलतायत की मराठा या जातीच्या संदर्भात जी भूमिका येते ती भूमिका घेऊन बोलतायत, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि अनेक सुबुद्ध श्रोत्यांच्या मनात सुद्धा तो प्रश्न येईल. कारण आरक्षणाविषयी शरद पवारांची जी भूमिका आहे ती भूमिका सुप्रियाताईंनी सोडली आहे का? सोडली असेल तर त्या सुळे होतात, कायस्थ होतात किंवा कायस्थांच्या भूमिकेत जातात असं म्हणताय. पण जर सोडलेली नसेल तर मग जातीनिहाय आरक्षण हा पवार नीतीचा भाग आहे आणि म्हणून सुप्रिया या पवारच राहतात. आणि कदाचित तेच लक्षात ठेवून लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या वडिलांनी जन्मदात्याने मूळचे पवार कोण म्हणजे सुप्रियाचा आत्मा हा मराठा आहे. भले लग्नामुळे ती कायस्थ पतीकडे गेली असेल पण ती ओरिजिनली मराठा आहे. किंवा सुनेत्रा वहिनी या लग्न होऊन आल्यात त्यामुळे त्यांचा आत्मा पवार नाहीये, त्यांची ओळख पवार नाहीये. हे पवारांसारख्या जाणत्या नेत्याला अगत्याने उलगडून सांगावं लागलं
आणि म्हणून हा सगळा व्यक्तिगत जीवनातील नात्यांचा गोत्यांचा उल्लेख इथे करावा लागतोय. असं सुप्रियाताई काय बोलले ते लक्षात घ्या. सुप्रियाताई म्हणतात की मुळातच आरक्षण जन्मजात किंवा जातीवर आधारित नसावं, ते आर्थिक गरजेनुसार असावं, आर्थिक स्थितीवर असावं, आर्थिक निकषावर खऱ्या खुऱ्या गरिबाला आरक्षण मिळू शकेल. आणि म्हणून जातीपाती बाजूला ठेवून खऱ्या गरजवंताला जर ही सवलत मिळाली पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, तर ते आर्थिक निकषावर असलं पाहिजे. आणि ही जर पवार नीती असती तर मग आज जे कोणी अनेक मराठी अभ्यासक सांगतात की मराठ्यांना कधीही आरक्षण मिळू नये म्हणून शरद पवारांनी जो खुंटा मारून ठेवलाय काय 97, 98, 96 मध्ये, कारण ज्या वेळेला ओबीसींना आरक्षण मिळालं आणि आरक्षण एकूण आरक्षणाचं जी टक्केवारी आहे ती जवळजवळ 50%, 49% जाऊन भिडली. तो निर्णय सरकारी निर्णय झाला तेव्हा शरद पवारच मुख्यमंत्री होते. आणि त्यामुळे जातीवर आधारित जातीवर आधारित आरक्षण द्यावं ही भूमिका पवार नीतीमध्ये बसते, सुळे नीतीमध्ये बसते असं म्हणता येणार नाही. आता कायस्थांची आरक्षणाची भूमिका काय, सीकेपींची आरक्षणाची भूमिका काय आणि ती भाऊला कुठून कळली असं तुम्हाला वाटेल तर त्याचाही खुलासा परत इच्छा नसताना नात्या गोत्यातून शोधावा लागतो. मला खरोखर माहित नाही. सुप्रियाताईंचे जे पती आहेत ते सीकेपी म्हणजे कायस्थ जातीचे आहेत आणि ते दुरून कुठून तरी बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा सीकेपी आहेत, त्यांच्या नात्यात गणले जातात. अर्थात सीकेपी ही लोकसंख्या फार किरकोळ आहे, सीकेपी ही लोकसंख्या फार किरकोळ आहे आणि त्यामुळे बहुतांश सीकेपी जमातीचे लोक तुम्ही बघितलेत तर कुठून ना कुठून जवळचा किंवा दूरचा नातेवाईक 2 सीकेपी असतातच. माझे अनेक मित्र आहेत आणि नंतरच्या काळात जेव्हा त्यांची सांगड घालायला गेलो, अरे हा तर आमचा दूरचा नातेवाईक असं सांगणारे अनेक सीकेपी मित्र माझे आहेत. आणि त्यामुळे सुळे हे जे तुमच्या सुप्रियाताईंचे पती आहेत, कायस्थ आहेत, त्यांचं बाळासाहेबांशी नातं आहे असं वारंवार सांगितलं गेलं. ते नातं कुठून कुठून फिरून येऊन नातं आहे हे मला माहिती नाही, पण त्यामुळेच सुप्रियाताईंची ठाकरे परिवाराशी जवळीक आहे आणि म्हणूनच पवार यांची सुद्धा ठाकरे परिवाराशी जवळीक आहे. किंवा काय म्हणतात तो नातेसंबंध आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचा या आरक्षण, आर्थिक आरक्षण याच्याशी काय संबंध आला असा आता प्रश्न तुमच्या मनात येईल. तर त्याचं उत्तर हे आहे की आज सुप्रियाताई जी भाषा बोलतायत ती कुठल्याही सीकेपी जातीच्या नेत्याने केलेली नाही, पण सीकेपी जातीतला एक महान नेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आरंभापासून अगदी तो तुमचा मंडल आयोग त्याला कडाडून विरोध करताना बाळासाहेबांनी परत परत ठासून ही भूमिका मांडली होती की ओबीसी असो, बीसी असो, दलित असो, आदिवासी असो, यातल्या खऱ्या जाती गरजवंतांना जर सवलतीचा फायदा मिळायचा असेल तर ते जन्माने किंवा जातीसाठी न देता आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं ही 40 वर्षापूर्वी मांडलेली बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आहे. कधीही शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला राजकीय व सामाजिक पातळीवर पाठिंबा दिला नाही. उलट आपल्या हातात अधिकार आहे तेव्हा शरद पवारांनी ओबीसींना इतकं मोठं आरक्षण देऊन टाकलं की आरक्षणाच्या नंतरच्या काळात आलेल्या मर्यादांपर्यंत मराठ्यांना आरक्षणासाठी स्पेस राहिला नाही. त्यामुळे आज सुप्रियाताई जे पांडित्य सांगतायत ते पवार नीतीत बसणार नाही, ते बाळासाहेब नीती किंवा ठाकरे नीतीमध्ये बसणार आहे.
बाळासाहेबांनी आरंभापासून, अगदी आरंभापासून आपल्याला मतं मिळतील न मिळतील, मतं जातील याची फिकीर न करता सातत्याने ही भूमिका मांडली होती की सगळं आर्थिक स्तरावर आरक्षण आणा, सगळंच्या सगळं. कधी पवारांनी त्याचं समर्थन केलं होतं का? ज्या शरद पवारांच्या राजकीय वारस म्हणून सुप्रियाताई वागतात, त्याचे फायदे घेतात, बोलतात, जगतात, त्या पवार नीतीमध्ये कुठेही आणि कधीही आर्थिक निकषावर आधारित आरक्षण असा उल्लेख पण तुम्हाला सापडणार नाही. ज्यांना शोधायचं त्यांनी शोध घ्यावा. आणि म्हणून मग असा प्रश्न पडतो की अचानक सुप्रियाताई लग्नानंतरही बारामतीतच मुक्काम ठोकल्यानंतर सासरी जायला निघाल्यात का, सुळे व्हायला निघाल्यात का, कुठून तरी दुरून नात्याने आपला सासरा लागू शकतो असे बाळासाहेब ठाकरे यांच्या या सामाजिक, आर्थिक, राजकीय भूमिकेमध्ये सुप्रियाताई जात आहेत का? आणि जात असतील तर त्या खऱ्या अर्थाने सुळे होतात म्हणायला हरकत नाही, कारण ते आपली बाळासाहेबांची असलेली जवळीक सांगतायत. बाळासाहेबांच्या भूमिकेच्या बाबतीत मी बाळासाहेबांच्या जवळ आहे, मी माझ्या पित्याच्या बरोबर नाही. राजकारणासाठी निवडून येण्यासाठी मी पवारांची वारस आहे. पण सामाजिक समतेचा विषय येतो तिथे मात्र मी बाळासाहेब ठाकरे यांची जवळीक साधणारी आहे. आणि लक्षात ठेवा, बाळासाहेब या आपल्या भूमिकेसाठी किती कट्टर होते. 1991 मध्ये 6 डिसेंबर 1991 छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली, 12-16 काय आमदार घेऊन. त्याचं कारण आरक्षण हेच होतं. लक्षात ठेवा, आपल्या पक्षामध्ये छगन भुजबळ यासारखा नेता ओबीसी आरक्षणासाठी पुढे पुढे जातोय यावर बाळासाहेबांचा आक्षेप होता. आणि तो आमदार घेऊन गेला तरी फिकीर नाही, पक्ष फुटला फिकीर नाही, आमदारांची संख्या कमी झाली फिकीर नाही, तरीही बाळासाहेब जाती आणि जन्मावर आधारित आरक्षणाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहिले होते. मुद्दा असा आहे मित्रांनो की ती भूमिका बाळासाहेब ठाकरेंची होती, पवारांची नव्हती. कारण त्यानंतरच जेव्हा मंडल आयोग राबवण्याचा वगैरे विषय आला तेव्हा पवारांनीच महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण देऊन टाकलं. आणि त्याच्यामध्ये ते नामदेवराव जाधव वगैरे इतर अनेक मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत, ते सांगतील पवारांनी कशी मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी पाचर मारून ठेवली. ते आहे, मराठ्यांचं नुकसान पवारांनी केलं असेल. पण ज्या कारणासाठी आरक्षण दिलं जातं, आरक्षण हे दुबळ्याला, गरजवंताला, मागासलेल्याला सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि आणण्यासाठी मागासलेल्या गरीबाला आरक्षण द्यायचं असतं. ही भूमिका सामाजिक नाही तितकी आर्थिक आहे. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे हे ठामपणे राजकीय फायदा तोटा न बघता त्याच्या मागे उभे राहिले, पवार नाही उभे राहिले. आणि म्हणून सुप्रियाताई जर आज म्हणत असतील की आर्थिक निकषावर दिलं पाहिजे, तर मग त्या आपल्या जन्मदात्या पित्यापेक्षा आपल्या दुरून नात्यात असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेजवळ जाताना दिसतात. आणि मग एवढंच करायचं असेल तर मग आपल्या पित्याने नको तितकी नासाडी करून टाकली हे म्हणायची पण हिंमत करायची. हे पण म्हटलं पाहिजे. नुसतं पवाराचं लग्न केलं म्हणून पवारांचं सुळे झालं असं होत नाही. जर बाळासाहेबांच्या भूमिकेविषयी तुम्ही ठाम असाल तर ती भूमिका घेऊन उतरलं पाहिजे. कारण बाळासाहेब हा जो तुमचा दुरून लागणारा सासरा आहे, त्याने कधी मतांची पर्वा केली नाही, निवडणुका हातच्या जातील याची पर्वा केली नाही, कधीही पर्वा केली नाही. सबब मुद्दा इतकाच आहे की खासदार होताना पवार राहायचं आणि पांडित्य सांगताना कायस्थ व्हायचं किंवा सुडे व्हायचं. हे जे दोन दोन मुखवटे सोयीनुसार सुप्रियाताई लावतात,
त्यापैकी खरा चेहरा कुठला आणि मुखवटा कुठला हे त्यांनीच सांगितलं तर बरं. एवढ्यासाठी तुमच्या समोर हा उहापोह केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.